दुहेरी हत्याकांडाची सावली पुन्हा गडद झालेली आहे. 2021च्या रक्तरंजित घटनेतील आरोपी महेश उर्फ मन्या संजय भागवत वय वर्ष 29 राहणार पाटस याची शुक्रवारी रात्री पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभाजवळ पिकअप धडक आणि कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे पाटस आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. शुक्रवारी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास भागवत आपल्या साथीदारांसह दुचाकी पाटसकडे परतत असताना मुकदमवाडी उड्डाणपुलाजवळ पाठीमागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली आणि धडकेत खाली कोसळताच हल्लेखोरांनी कोयता आणि सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आणि या प्रकरणी महेश मारुती टोले यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आनंद माकर, विकी शीतकल, संतोष शीतकल राहणार अंबिकानगर पाटस आणि 2 अज्ञातांविरोधात खून आणि जीवघेणा हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान 4 जुलै 2021 रोजी पाटस तामखड्यात शिवम शीतकल आणि गणेश माकर या 2 तरुणांची निर्घृण हत्या झाली. या दुहेरी हत्याकांडात मन्या भागवतसह इतरांवर यवत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ते जामिनावर आहेत. प्राथमिक माहितीनुसार जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य करण्यात आलेले असून भागवतचा मृत्यू झाला तर अन्य 2 जखमी झाल्याचे समजत आहे. या हल्ल्यामागे 2021च्या दुहेरी हत्येचा सूड असल्याचा संशय आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. या घटनेनंतर पाटस परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.